प्रीतम तुला जे काही बोलला ते फार मनावर घेऊ नकोस. तो असं वेड्यासारखं का बोलत होता मला खरंच माहित नाही. मला प्रीतमच्या बोलण्याचा अजिबात राग आलेला नाहीये. विचार केला तर मला पटलंय त्याचं बोलणं. बरोबरच बोलत होता तो. तो वेड्यासारखंच बोलत होता. नाही बघ ना, म्हणजे या घरावर हक्क सांगण्याचा अधिकार आता मी गमावून बसलोय. आणि राहता राहिला प्रश्न घरात काम करण्याचा, तर मला घरातली कामं करायला अजिबात लाज वाटत नाही. पारू या घरची सून असून तिने का घरातली सगळी कामं करत? तिच्या चेहऱ्यावर कधीही कमीपणा किंवा पश्चाताप दिसलाय तुला? उलट ती घरात किती आनंदाने वावरत असते. घरची सेवा करते, कामं करते. मुलगा म्हणून मी घरातली 2 कामं केली तर काय बिघडणार आहे? तिची आणि तुझी गोष्ट वेगळी आहे. ती या घरात मुळात काम करण्यासाठी आली होती. तू या घरचा मोठा मुलगा आहेस आणि काही महिन्यांपूर्वी तू किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजचा CEO होतास हे विसरू नको. तो भूतकाळ झाला. माझा वर्तमान सध्या वेगळा आहे. आता फक्त आदित्य आहे आणि मला माझ्या घरात काम करायला कुठलाही कमीपणा वाटत नाही. मी करेन सगळी कामं. तू प्लीज त्याचं वाईट वाटून घेऊ नकोस. गुरुजींनी आदित्यच्या बाबतीत धोका आहे असं सांगितलंय, पण हे आत्ता त्याला सांगता येत नाहीये. आत्ताच त्याच्या बाबतीत हे सगळं घडलंय. त्याला प्रोजेक्टचं टेन्शन आहे, त्यात सगळा डेटा गेल्यामुळे त्याचं टेन्शन आहे. त्यात आता हे जीवाच्या धोक्याचं सांगून त्याला अजून घाबरवणं योग्य नाही. तो त्याचं अजून टेन्शन घेत बसेल. उद्या संक्रांत झाल्यावर गुरुजी सांगतील तो उपाय करता येईल. आई, स्वतःची काळजी घे, टेन्शन घेऊ नकोस. हे सगळं होईल सॉर्ट. हा वाटलंच मला. मस्त आहे. हा, ही प्रियाची. आई काय झालं? तुम्ही मला बोलवलं? काही काम होतं का? अगं काम कसलं, आज मकर संक्रांत आहे, त्यामुळे आज आपल्या घरात हळदी कुंकू असणार आहे आणि माझ्या सुनेचं हळदी कुंकू अगदी थाटात करणार आहे मी. हे घे, ही तुझी संक्रांतीची साडी. ही आज नेसून संध्याकाळी तयार राहा. येऊ. वाव, खरंच खूप सुंदर साडी आहे ही. मला फार आवडली आई. थँक्यू सो मच. अहिल्या, म्हणजे साडी मस्तच आहे, पण तुला एक विचार आला का की आपल्या दोन्ही सुनांचं हळदी कुंकू होणार ना आज? म्हणजे पारूसाठी सुद्धा तू. श्रीकांत, तुला माझं या बाबतीतलं मत चांगलंच माहितीये. मी पारूला माझी सूनच मानत नाही, त्यामुळे आज हळदी कुंकू फक्त माझ्या या सुनेचं होईल, प्रियाचं. पारूचा याच्याशी काहीही संबंध नाही. आई प्लीज असं करू नका. हे बघा, दादा आणि पारू आता या घरात राहतात. आपण कितीही नाकारलं तरी पारू या घरची मोठी सून आहे आणि मकर संक्रांतीच्या हळदी कुंकवाचा मान आधी तिचा आहे. असं कसं मी तिचा मान मोडून स्वतःचा हळदी कुंकू करून घेऊ? नाही आई, तुम्ही आदित्य दादांकरता का होईना तिला हळदी कुंकू करू द्या. तिला तिचा मान मिळालाच पाहिजे, म्हणजे असं मला वाटतं. येस सर. येस सर, ॲक्च्युली काय झालं सर, मी एक तुम्हाला 2 मिनिटात कॉल करू? नक्की सर, नक्की. पारूला तर
मी तुम्हाला खरं सांगतो दादा, हे सगळं बघून मला इतकं बरं वाटतंय ना. हा? नाही आणि आपल्या सणांची तयारी म्हणजे कमाल असते. अरे कमालच असते म्हणजे काय. हा, मी काय म्हणतो, आपण हे कार्यक्रम वगैरे बघू का? शक्य नाही रे. का? अरे अहिल्या आपल्या दोघांनाही बाहेर जायला सांगणार आहे. बघ तू बघ नक्की. मी काय म्हणतो, ते तिळगुळ खायचा होता. बघ तिळगुळ. देणार आधी आईंना येऊ द्या. प्रिया, झाली सगळी तयारी? हो आई, अजिबात काळजी करू नका, सगळी तयारी झाली. मस्त. थांबा. अरे तू माझ्याशी जसं आयुष्यभर गोड बोलत आलायस तसं इथून पुढेही गोड बोलत राहा. मोहन. हा. आणि मोहन, तुझ्यासाठी पण तुझ्या बायकोच्या वाटणीचंही तूच गोड बोलत राहा आमच्याशी.